गोरले यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। बस फिल्डरसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत। कैलासवासी अनंत सोलू गोरले यांच्या स्मरणार्थ प्रशांत बबन गोरले यांच्याकडून आपले विशेष आभार। चेंडूचे सहकार्य चेतनजी पाटील, उद्योजक दलेपाडा किशोरभाऊ गोरले, रामजी ठाकरे उद्योजक कोशिंबी, माजी सरपंच कुमार कौस्तुभ, किसन फाफे, मनशे बोरुली गट उपविभाग अध्यक्ष या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। सामना आपण सुरुवात करतोय। सलामी जोडी बबलू पाटील आणि महेश पाटील आणि पहिल्या जोडी पाहू शकेल या ठिकाणी लक्ष्यमोती मारा भाटची आतिंग कडा होती आणि शॉर्ट फाईलकडे मात्र चांगला चेंडू सेव्ह केलाय। निर्धावानं षटकाला सुरुवात करत असताना दुर्गेश भोईर या स्पर्धेमध्ये थेट प्रेक्षेपण जे आपण पाहत आहोत त्यासाठी आम्हाला पाहू शकेल या ठिकाणी चांगलं सहकार्य देणारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आदरणीय सचिनजी बालराम पाटील आपले आम्ही आभार व्यक्त करतो। टॉस विनिंग सेरेमनीमध्ये आपण कोड्रिक देतो अजय गुरुनाथ देशले उद्योजक भोगरी आपले विशेष अपघात फटका चांगला पाहायला मिळतोय आणि सरळ चलक तडम्यांच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार। या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा देणारे सरबारी कुमार, रोशन पांडुरंग माली आणि भूषण माळी आपले विशेष आभार। जे आपण पाहुण्यासाठी जे उपदार मायाचे शाल पाहत आहोत कैलासवासी श्रावण भगवान कथुर यांच्या स्मरणार्थ श्री तानाजी भगवान कथुर यांच्याकडून देत आहोत त्यांचे विशेष आभार। या क्रीडांगणासाठी आपण पाहतोय ज्यांनी चुना व्यवस्था केलेली आहे रणजित दकदम आपले विशेष आभार। टँकरच्या पाण्याची सुविधा कुमार निखिल, अरुण गोरले आणि परेश बालू पिसाल आपले विशेष आभार। जेवणाची सोय सुनीलजी भोईर यांच्याकडून देण्यात आली त्यांचे विशेष आभार। ज्या स्पर्धेमध्ये वायफायची सेवा आम्हाला पुरवणारे जेबीएन नेटवर्क सुजित जाधव यांचे विशेष आभार। आणि ते मात्र पाहू शकेल पीक केला आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार। आणि जो आपण समारोह कक्ष पाहत आहोत त्यांच्यासाठी सन्मान चिन्हाचे आज या ठिकाणी सोय केलेली आहे किशोरजी गोरले आणि निलेश गोरले आपले सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय। माझ्या सोबतीला पुन्हा जॉईन होत आहेत आमचे सहकारी समालोचक अजय गरज सर आणि इथे सुरुवात चांगली पाहतो विकी स्पोर्ट खुक्षे संघाच्या वतीनं। हो चेंडू खाली राहिलाय, खाली राहत असताना पहिला चेंडू असा की त्याच्यावरती बीट केला पहिल्यांदाच बबलू पाटीलला। आणि या स्पर्धेचा विचार केला तर मैदानासाठी सन्माननीय पंडितजी पाटील यांनी सुद्धा मात्र चांगली आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य लाभलेलं आहे। आणि मंडपासाठी आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून आपले आभार व्यक्त करतोय। ऑनसला पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर देख फ्लाइंग स्वीप आपण म्हणू शकतो आणि चेंडू आउट ऑफ द पार्क। दुसरा सिक्सर येत असताना दुर्गेश भोईरच्या अगेन्स्ट। थँक्यू सो मच योगी। अफलातून बॅटिंग बबलू पाटीलची आपल्याला पाहायला मिळते। मागच्या मॅचमध्ये देखील तो अक्षरशः बरसला होता आणि या मॅचमध्ये देखील दमदार सुरुवात करतोय। ओव्हरपेच ड्राईव्ह केला सरळ बॅटनं लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल करतोय आणि तेथे मात्र फिल्डर उपस्थित आहे। एकच धाव या वेळेला मिळताना दिसते। पहिला बॉल डॉट होता या षटकातील परंतु तदनंतर एक चौकार, षटकार, डॉट, षटकार आणि सिंगल असं विश्लेषण राहिलं या षटकाचं। पहिलं षटक समाप्त, धावसंख्या बिनबाद 17। विकी स्पोर्ट्स कुकसे। जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ सध्या आपण पाहतोय पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये विकी स्पोर्ट कुकसे संघाच्या वतीनं एक चौकार आला, 2 सिक्सर आले, 2 डॉट आले, एक सिंगल आली, 17 धावा फलक्यावरती आपण पाहत आहोत। आणि आज डीजे ऑपरेटर आमच्या आवाजाची चांगली काळजी केलेली आहे। डीजे प्रशांत अगदी आपल्या संगीताच्या तालावरती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय, त्यांची सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त। म्हणजे पॉवर प्लेचा खेळ जर पाहिला अजय तर मात्र कुठेतरी विकेट्स पण कुठच्या संघाच्या बाजूने राहिला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण एकही विकेट्स त्यांनी गमावला नाही आणि फलक्यावरती 17 धावा जोडलेल्या आहेत। पॉझिटिव्ह स्टार्ट आहे। बबलू पाटीलचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे, जेव्हा जेव्हा तो खेळपट्टीवर थांबतो तेव्हा मात्र खोऱ्यानं वेगानं धावा तो जमवतो आणि गोलंदाजांसाठी फार मोठे चॅलेंजेस असतात। नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज प्रतीक। बबलू ऑन स्ट्राईक, अगदी वरपीच आहे, समोर मारलाय जबरदस्त फटका, लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्नशील मात्र त्याच्या आवाक्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। जसा एखादा बंदुकीतून जेवढ्या वेगाने गोली निघते तेवढ्या वेगाने मात्र बबलू पाटीलच्या बाट पडून चेंडू निघाला
आणि सहजपणे लॉंग ऑफची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी ओलांडली आणि आजच्या लॉटचा विचार जर केला तर या चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये BCC बोर्ली संघाच्या विरोधात खेळणार आहे. ओमसाई पडगा संघाविरुद्ध 47 धावांची नाबाद खेळी साकारली होती. बबलू पाटीलने 58 धावांचा पाठलाग त्या मॅचमध्ये सक्सेसफुली केला होता विकी स्पोर्ट्स कुकचे टीमनं. फुलटॉस आहे मिस टाईम फटका, परंतु सुरक्षित फटका आहे. खेळायचं होतं ऑन साईडला, बॉल चाललाय डीप पॉईंटला, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव येथे पूर्ण होईल का? हो, डायरेक्ट हिट जर लागली असती तर येथे निश्चित रूपाने विकेट मिळाली असती. मला वाटतं विकेट किपरनं जरी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या तरी देखील संधी होती. हो, निश्चितपणे चेंडू मात्र परफेक्ट कॅरी झाला नाही आहे. तत्पूर्वी आपण काही सन्मान जे आहे ते मात्र संपन्न करूया. परग्या टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू शाहिद खान आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय. मी रोशनजी माली यांना विनंती करतो की आपला शुभ असते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. आणि आज BCC बोर्ली संघ चांगला खेळ साकारतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल लेजंड खेळाडू BCC बोर्ली संघाचे पापा सुसे पाहायला मिळतात आणि त्यांचा आपण सन्मान करूया. मी जयेश गोरले यांना विनंती करतो की आपला शुभ असते सन्मान इथे संपन्न करायचा आहे. हो, चांगला चेंडू, बॉडीला बरेच होणारा चेंडू, वेग होता, टप्पा अचूक होता आणि त्या चेंडूवरती बबलूला बीट केलाय. चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक दीपक ठाकरेच्या वतीने आपण प्रतीक ठाकरेच्या वतीने पाहत आहोत. धावसंख्या स्थिर आहे, पाहू शकाल. तेवीस धावा फलकावर. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करताना दिसतोय प्रतीक. यावेळेला प्रॉपर एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये. चांगलं क्षेत्रक्षण. सिंगल मिळणार आहे बबलूला. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 24वर. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे जय महाराष्ट्र भोईरगाव टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत. महेशने आतापर्यंत एकही बॉल खेळलेला नाही, प्रथमतः त्याला स्ट्राईक मिळते या मॅचमध्ये. पुढील एक सन्मान आहे आपण इथे संपन्न करूया. अब्दुल्ला अजीज मुल्ला आपल्यामध्ये उपस्थित आहेत. BCC संघाचे एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांना सुद्धा आपण इथे सन्मानित करतोय. रुपेजी गोरले आपण हा सन्मान इथे संपन्न करा. आज एक चांगली संकल्पना पाहिली आपण स्पर्धेच्या वतीनं, म्हणजे जेवढे परग्या टेनिस क्रिकेटमधील जे लेजंड खेळाडू आहेत त्यांना मात्र आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. हो, चांगला टप्पा इथे पिक केलाय. ऑन दी ऑफ केल्याचा प्रयत्न केला होता महेश पाटीलला. चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही आहे आणि चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं सांगता अब्दुल्ला अजीज मुल्ला यांचा सन्मान आपण बघितला आणि आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पहिलं षटक खर्चिक राहिलं होतं. तब्बल 17 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत फक्त 7च धावा प्रतीकनं खर्च केल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुलर लेंथ बाहेरची कट लागली आहे. फिल्डरला होलकावणी दिले बॉलनं. मागे चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा चौकार. बॉल चांगला होता, परंतु नशिबाची साथ तेथे गोलंदाजाला मिळालेली नाहीये. शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरला होलकावणी देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघालाय. षटक समाप्त होतंय दुसरं. धावसंख्या 28 आणि 75 नो बॉलचा इशारा आलाय. सर ओव्हर स्टेप. यस, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याची सुविधा प्राप्त झाली अशी आमची लाडकी रोशनजी माळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी रुपेजी गोरले यांना विनंती करतोय की आपला शुभ असते आज सन्मान इथे संपन्न करा. आणि पुढील चेंडू असेल फिरिट, त्याच्यावरती येणार काय की आता मोठा हिट. फलंदाज महेश पाटील सज्ज होतोय. फटका तर हवेत केल्या, परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. स्वतः विकेट किपर दुर्गेश भुईर मात्र प्रयत्नशील राहिलाय, परंतु अजूनही चेंडू शोधतायत. आणि जोपर्यंत चेंडू शोधला जातोय तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चला आपण इथे पॉसिबल ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. 21 धावा फलक्यावरती. 31. रोशनजी माली यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. रुपेजी गोरे साहेबांचे शुभ असते हा सन्मान. आणि हे दृश्य पाहू शकला आपण ऑन स्क्रीनवरती. एक अजून एक शिवशाही सन्मान असेल 4 स्टार ग्रुप. आज सर्व स्टार 4ही स्टार आमच्या व्यासपीठावरती आहेत. रोशनजी माली, हर्षल गोरले, अक्षय जाधव
आणि पॅडी पिसाल म्हणजे हे जे 4 स्टार आहेत ना ते कधी कुठलाही सत्यता मात्र पलटवार करू शकतात आणि चौघांचा चांगला योगदान या स्पर्धेसाठी आहे. परेशजी पिसाल यांच्या माध्यमातून टँकरच्या पाण्याची सुविधा आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे. अक्षयच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आम्हाला कॅशची आवश्यकता होती ते कॅशची त्याने मात्र मदत पुरवली. मग कुठून आणले ते माहिती नाही परंतु मदत पुरवली पोस्टातून आय थिंक. चला हरकत नाही आहे. कॅश कुठून येऊ द्या प्रत्येकाला मात्र हवीशी असते कारण त्याशिवाय आता पर्याय नाही. या आयुष्यामध्ये जीवन जगणं सोपं नाही आहे. चला 4 स्टार यांचा आपण इथे सन्मान करतोय. हे 4 स्टार आहेत आणि त्यांचा सन्मान श्रावण स्पोर्ट भोकरी संघाच्या वतीने आपण संपन्न करतोय. रोहनने गोलंदाजीला सुरुवात केली आहे. नवीन षटकामध्ये फटका छान होता परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण अक्षय वाघेचं पाहायला मिळालं. एक धाव मिळाली आहे बबलूला. धावसंख्या 32. चला 4 स्टारला शुभेच्छा देऊया की तुम्ही असंच मित्रांनो एकत्र राहा. म्हणजे असं वाटते की फक्त ते रात्री झोपण्यापुरतीच वेगळे असतील अदरवाईज एकत्र असतात. जबरदस्त चौकडी आहे. स्लोवर बॉल चांगला पिक केलाय. फेकलाय बॉल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. महेश पाटीलच्या बॅटमधून हा दणदणीत षटकार. परंतु प्रेक्षकाला संधी होती आईवा झेल पकडण्याची कारण तुम्ही हा झेल पकडला असता तर तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक होतं. रुपेशजी गोरले यांच्याकडून 200 आणि निलेशजी कतोरे यांच्याकडून 100ची कडक नोट दिली झाली असती परंतु कुठेतरी ती संधी मात्र गमावली. परंतु हा फटका लाजवाब होता. अजय आपण नेहमीच म्हणतो की आपण चर्चा बबलू पाटीलची करतोय मयूर पाटीलची करतोय परंतु महेश पाटील सुद्धा असा खेळाडू आहे की नेहमीच संकट मोचकाची भूमिका त्याने पार पाडलेल्या आहेत. मागची काही वर्ष आपण बघितलं तर खूप चांगला खेळ सातत्यानं तो देखील दाखवत आलेला आहे. यावेळेला टायमिंग परफेक्ट जुळालं नव्हतं. एक धाव जरूर मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचते 39वर. सध्या तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 4-4 षटकांचा हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. योगी ज्या पद्धतीनं सुरुवात केली दोन्ही सलामीवीरांनी काय वाटतं किती धावसंख्येपर्यंत संघ पोहोचू शकतो? पहा मी तर म्हणतो की या ठिकाणी भोईरपाडा संघ सुद्धा मात्र चांगल्या फॉर्मात आहे. किमान तुम्हाला 55-60 पर्यंत पाहावं लागेल. खराब चेंडू होता परंतु या ठिकाणी हाफ स्ट्रोक केला बबलू पाटील आणि त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये परेश भोईर चूक करत नाहीये. झेलवाच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का विकी स्पोर्ट कुक्षे संघाला. बबलू पाटील बॅक टू द डगआउट. फक्त दिशा दिली होती. आखो टप्प्याचा बॉल होता. हाफ ट्रॅकर होता परंतु बॉल खाली राहिला आणि तेथेच बबलूची थोडीशी गफलत झाली. टायमिंग व्यवस्थित जुळवता आलं नाही आहे. शक्ती त्याला टाकता आली नाही. त्या फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. म्हणजे तिकडे फिल्डर होता तिकडे त्याने फटका खेळला. परेशनं चांगला झेल स्वीकारलाय आणि अखेर पार्टनरशिप ब्रेक होत असताना 39 धावांची ही पार्टनरशिप राहिली पहिल्या गड्यासाठी. बबलू पाटील आणि महेश पाटील यांच्या दरम्यान चांगलं योगदान दिलं बबलूनं. 12 बॉल्समध्ये बनवल्या 25 धावा. 39ला 1. पहिल्या विकेटचं पतन परंतु जे कार्य आज बबलू पाटीलला करायचं होतं ते कार्य त्याने चांगल्या पद्धतीने पार पाडलं. आणि तर मात्र नवीन फलंदाज शुभम शेलार अर्थात PTCचा ज्युनियर उस्मान पटेल पहिल्या सामन्यामध्ये काहीतरी कारणास्तव तो उपस्थित नव्हता परंतु आता मात्र जरूर तो मैदानाच्या आतमध्ये आलाय परंतु आपल्या नावाचा वादल तो मात्र या ठिकाणी निर्माण करणार का? ग्रामीणचं क्रिकेट आहे. ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक संघामध्ये बरेचसे ऑलराऊंडर पाहायला मिळत आहेत परंतु शुभमचा आपण विचार केला तर स्पेशालिस्ट बॅटर म्हणून तो सातत्याने खेळत आलेला आहे. कमबॅक करतोय. पहिल्या मॅचमध्ये संघात नव्हता. चांगल्या लेंथवर चेंडूची फेक होती. अक्षय वाघे एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही विभागामध्ये चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. सिंगल आली आहे. शुभमचं खातं उघडलं गेलं आहे. संघाची धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. षटकार लागल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज रोहनने. हो निश्चितपणे कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 31 धावा होत्या परंतु आतापर्यंत आपण रोहन भोईरचा विचार केला तर लिगल 5 बॉल त्याने हाताळले. एक सफलता बबलू पाटीलजी त्याने प्राप्त केली आणि आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत परंतु शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. आणि सामना करतो महेश पाटील. बॅटची वरची खेळा गतीमध्ये परिवर्तन पाहिलं आणि फलंदाज झेलबाच्या स्वरूपात या ठिकाणी कॉट बँडच्या माध्यमातून बाद झालाय. महेश पाटील दुसरा धक्का लागतो या ठिकाणी विकी स्पोर्ट कुक्षे संघाला. फार दूरवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न नव्हता. फार दुरून बॅट टाकली होती आणि सोडून दिला असता तर कदाचित पंचांना त्या बॉलच्या लाईनबद्दल विचार करावा लागला असता. ऑलमोस्ट वाईड लाईनवर टाकलेला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. चूक केली फलंदाजानं.
स्लोवर बॉलवर विकेट प्राप्त केली आहे रोहननं. जबरदस्त कमबॅक, त्याचं कौतुक करावं लागेल. षटक समाप्त झाले, फक्त 9 धावा खर्च केले आणि 2 महत्त्वाचे फलंदाज दोन्ही सलामीवीरांना त्याने माघारी धाडले. 3 षटकांचा खेळ संपलाय. कुक्से संघाची धावसंख्या 2/40. म्हणजे जवळपास 13.33च्या गतीने आतापर्यंत धावा इथे जोडलेल्या आहेत आणि जर याच गतीने जर धावा जर आल्या तर मात्र कुठेतरी आपल्याला 55चा आकडा मात्र कदाचित पाहायला मिळू शकेल. आणि तेच आपण येथे प्रेडिक्ट केलं आहे की जर भोरीगाव संघ तुम्हाला या ठिकाणी संकट आपल्याला त्यांना टाकायचं असेल तर किमान तुम्हाला 55-60 जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज राज पाटील आला आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहू शकले या ठिकाणी सर्वांचे लाडके या शिवसेनेचे ग्रामीणचे उपतालुका प्रमुख आदरणीय योगेशजी पाटील उर्फ बंटी दादा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. नेहमीच या विभागासाठी कार्यशील राहणारा हा व्यक्ती आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवणारा हा व्यक्ती अर्थात योगेशजी पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत दलेपाडा आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख. ओ हेलिकॉप्टर काय फटका खेळला आहे अजय, आहे की नाही उस्मान पटेलची झलक या फटक्यामध्ये? नेहमीच ते पाहायला मिळत असतं. जेव्हा जेव्हा तो मोठमोठे फटके खेळतो त्याची ती झलक आपल्याला पाहायला मिळत असते. अक्षरशः खोदून काढला बॉल, षटकार ठोकलाय शुभमनं. सन्माननीय योगेश पाटील साहेब अर्थात बंटी दादा यांचं शुभागमन आपल्या या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. प्रकाशजी पाटील साहेब असतील, आमदार शांतारामजी मोरे साहेब असतील, म्हणजे कट्टर शिवसैनिक कार्यकर्ते. आणि पहा या ठिकाणी या फटाकांच्या आतिषबाजीने भोकरीकरांचा स्वागत अशा प्रमाणे केला जात असतो. कारण प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान भोकरीकरांच्या माध्यमातून दिला जात असतो. त्यापैकी बंटीदादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आणि मात्र पाहुण्याचं शुभमनं स्वागत केला सिक्सरनं. पहिला चेंडू होता अक्षय वाघेचा, पुन्हा फोर्स केलाय, फटका अभेद केला. इथे टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु चेंडू चालला हवेच्या साह्यानं. तिकडे मारा तिकडे मारा आणि तिकडे मारतो आज शुभम शेलार. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आणि या षटकाराच्या मदतीनं 50 धावांचा पल्ला देखील पूर्ण केला जात आहे विकी स्पोर्ट्स कुक्से संघाकडून. बॅक टू बॅक षटकार येत आहेत. येस, योग्य उल्लेख केला तुम्ही की टायमिंग प्रॉपर नाही आहे परंतु ताकद होती फटक्यामध्ये आणि तिकडे वेगानं वारे वाहत आहेत, त्याचा फायदा मिळाला आहे. बॉल वाऱ्यासोबतच मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावा, 52 धावा फलकावर लागत आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अक्षयला कमबॅक करावं लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं कठीण आहे कारण समोरच्या बाजूनं वारे वाहत आहेत. फलंदाजासाठी थोडंसं सोपं जात आहे पुढे खेळणं. आपल्या लेंथबद्दल जरूर त्याला विचार करावा लागणार आहे. तसाही तो बॉल एवढा खराब नव्हता, लेंथ चांगलीच होती परंतु बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षय वन्स अगेन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ओव्हर पिच आहे, आणखी एक तडाखा खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून उडवलाय. सलगचा 3रा षटकार. शुभम शेलार ऑन फायर. कुक्से गावाचा क्रिकेटचा जेव्हा जेव्हा इतिहास रचला जाईल ना अजय, त्या इतिहासामध्ये शुभम शेलारचा अगदी सुंदर अक्षरामध्ये मात्र नाव लिहिलं जाईल. कारण तुम्ही या खेळाला क्रिकेटपासून जास्त वेळ दूर ठेवू शकत नाहीये. पहा त्याचं येण्यानं आता मात्र बॅटिंग ऑर्डर मजबूत झाली आणि बॅटिंग ऑर्डर मजबूतच नाही तर या चांगल्या सामन्याच्या अनुषंगानं या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून आता मात्र वेगानं धावा येत आहेत. 3 बॉल त्याने आय थिंक या ओव्हरचे फेस केले आणि तिन्ही चेंडूचा त्याने फेस काढलाय. 3 षटकार. आणि आता अक्षय वाघे मात्र या ठिकाणी धडपणामध्ये पाहायला मिळतोय. हो इथे फुल टॉस आहे, पंचाचा बीमा नो बॉलचा इशारा. झेल जरूर पकडलाय दुर्गेश भोईरनं परंतु ओव्हर वेस्ट आहे. 1+1 2 धावा तिथे मात्र जोडल्या जाऊ शकतात. आणि आता मात्र इथून जे म्हणू शकतो की धाव फरक आता डेंजर झोनकडे वाटचाल करते विकी स्पोर्ट्स कुक्से संघाची. आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. आणि पहा पहिला चेंडू मात्र राज पाटील फेस करतो आणि त्याला फ्रीट बॉल खेळण्याची संधी मिळाली. म्हणजे किती नशिबवान आहे राज पाटील. सुवर्ण संधीच म्हणावी लागणार आहे. शेवटचं षटक सुरू असताना त्याला स्ट्राईक मिळाली आहे, ते देखील फ्री हिट बॉलवर. आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, स्विंग केलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील तेवढीच चांगले. एकच धाव मिळाली आहे फ्री हिट बॉलवर. पुन्हा एकदा हे घडलेलं आहे. फ्री हिट बॉलवर चौकार किंवा षटकार आलेला नाही, ते बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळत असतं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 61 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 गड्यांच्या मोबदल्यात टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट्स कुक्से संघ. यानंतर क्वार्टर फायनलची लढत असेल. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध BCC बोरिवली. पुढचा बॉल लेंथ बॉल, स्विंग केलाय, लाजवाब फटका. शुभमच्या बॅटमधून आणखी एक षटकार. वा फठ्या वा, काय केलाय या ठिकाणी. जखमेवरती आता मात्र कुठेतरी भोईरगावकरांच्या मात्र मीठ सोडण्याचं कार्य करतोय.
आणि मी मगाशी उल्लेख केला की अगदी अडूस पडूस की लढाई आहे. सातत्याने एकाच क्रमांकावरती या दोन्ही संघातील खेळाडू मात्र सराव करतात, प्रॅक्टिस करतात आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा इथे मिळतोय विकी स्पोर्ट कुक्षी संघाच्या फलंदाजांना. परंतु ज्या अक्षय वाघेनं पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ साकारला, प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड त्याने जिंकला, परंतु त्याच्यावरती इथे हल्ला बोल चढवलाय. शुभमने अजून एक फोर्स केलाय. ओ माय गॉड, चेडू लॉंग ऑफच्या पलीकडे आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल शुभमच्या बॅटमधून निघाले 5 षटकार. तब्बल या स्पर्धेतील आय थिंक महागडा षटक अक्षय वाघेचा म्हणू शकतो. 33 धावा त्याने खर्च केल्या आणि चिंतेचं वातावरण जय महाराष्ट्र भुईर गावाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ संपन्न आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 73 धावा फलकावरती आणि या स्पर्धेतील सर्वाधिक उच्च धाव संख्या इथे उभारली विकी स्पोर्ट कुक्षी संघाने. लक्ष असेल 74 धावांचं. आणि आज मला म्हणावंसं असं वाटतं की योगेशदादा पाटील उर्फ बंटीदादा यांच्याकडे वेळ भरपूर कमी आहे, परंतु त्या कमीत कमी वेळामध्ये श्रावण स्पोर्ट भोकरी संघासाठी, कारण भोकरीकरांची इच्छा होती की बंटीदादा पाटील आपण या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट द्यावी आणि त्या वेळेखातीर त्या प्रेमाखातीर आज योगेशजी पाटील उर्फ बंटीदादाचं या ठिकाणी आगमन, त्यासाठी मी स्पेशल या ठिकाणी थँक्स म्हणेन भोकरीकरांच्या वतीनं आणि तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. महत्त्वाची उपस्थिती आहे त्यांची आणि कमी वेळ असल्या कारणानं ते जास्त वेळ देत नसतात कुठल्याही स्पर्धेला. इकडे आलेले आहेत भोकरीकरांच्या प्रेमापोटी आणि त्यांचं देखील भरभरून मनोरंजन फलंदाजाने केलेलं आहे. शुभमनं काय बॅटिंग केली, एकापेक्षा एक सरस फटके, 5 षटकारांचा मुसळधार पाऊस पाडला शुभम शिलारनं. जबरदस्त त्याचं कमबॅक राहिलंय. पहिल्या मॅचमध्ये तो उपस्थित नव्हता, परंतु जसा आला तसा बॉलवर तुटून पडला. चेंडूच्या चिंधड्या त्याने उडवल्या. 73 धावा फलकावर लागल्या आहेत, सर्वोच्च सांघिक धावसंख्या या स्पर्धेतील. आणि आता 74 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हर्समध्ये क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्याकरिता जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. म्हणजे आपण म्हणू शकतो की बंटीदादा साहेबांची एंट्री लेट झाली, परंतु ग्रेट झाली, थेट झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण असे प्रमाणचे फटकेबाजी मात्र क्वचितच एखाद्या मांड्यावर पाहायला मिळत असते आणि आज त्या बॅटिंगचा मात्र आनंद घेतला बंटीदादा पाटील यांनी. चला लगेच सलामीची जोडी जय महाराष्ट्र भुईरगाव तुम्हाला पाठवायची आहे. आणि आय थिंक कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये सांगितलं की कुठेतरी आमच्या मुलांना थकवा जाणवतोय, कारण कालच आम्ही पूर्ण दिवसभर खेळलो, स्पर्धा जिंकली, रात्रभर सेलिब्रेशन सुरू होता. परंतु अजय तुम्ही हे कारण सांगू शकत नाहीत, कारण जेव्हा तुम्ही एखादी नव्या स्पर्धेमध्ये जातात त्यावेळी तुम्हाला नव्याने सुरुवात करणं गरजेची आहे. परंतु आज या ठिकाणी कुठेतरी कुक्षी संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजी पूर्णपणे वीक पाहिली आपण आणि त्याच्यावरती सर्वच फलंदाज तुटून पडले. सुरुवात बबलू पाटीलने मात्र इथे निर्माण करून दिली. त्याने एक पायाभरणी मजबूत केली. जशी एखाद्या पायाभरणीवरती आमचे रुपेजी गुरले साहेब मोठे टावर्स उभे करतायत, तो टावर्स मात्र शुभम शिलार यांनी मात्र उभा केला आहे. हो, उंच इमारत जर तुम्हाला बांधायची असेल तर पायाभरणी मजबूत होणं गरजेचं असतं आणि तो प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं बबलूनं दिला होता. 25 धावा त्याचा फायदा घेतला. एक षटक फार चांगलं राहिलं होतं. रोहनचं जे षटक होतं, तिसरं षटक 9 धावा देत त्याने दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला होता. तेथे कमबॅक झालं होतं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षय वाघेनं निराश केलं. तब्बल 33 धावा खर्च केल्या आणि आता ह्या दिलेल्या धावा त्यांच्या फलंदाजांना बनवाव्या लागतील, खोऱ्यानं धावा काढाव्या लागतील. पहिल्या बॉलपासून आक्रमण करावं लागणार आहे. 4 ओव्हर्समध्ये 74 धावांचा डोंगर सर करायचा आहे. हो, आणि निश्चित जर तुम्हाला स्वप्नातलं घर जर उभं करायचं असेल तर जरूर आपण रुपेश दादा गोरले यांच्याशी संपर्क साधू शकता. स्वस्त दरात मस्त. क्या बात आहे. डावाला प्रारंभ होत आहे. सलामीचे फलंदाज दुर्गेश भोईर आणि प्रतीक सलामीच्या जोडीमध्ये. इकडे देखील आता बदल पाहायला मिळतोय. प्रतीक सलामीला आलेला आहे. मोठी जबाबदारी दोन्ही सलामीवीरांच्या खांद्यांवर असणार आहे. पहिलं षटक एकमेव षटक पॉवर प्लेचं असणार आहे आणि जास्तीत जास्त धावा या पहिल्या ओव्हरमध्ये उभाराव्या लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये त्यांना आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. गोलंदाजीला सुरुवात करतोय राज पाटील. दुर्गेश ऑन स्ट्राईक. ये वी गो. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये, तो जाईल पार्किंग प्लॉटमध्ये. षटकार. और दुर्गेश बोल रहे तुम शेर हो तो हम भी सवा शेर है भाई. वाह, काय सुरुवात केली आणि या फटक्याच्या नंतर बबलूच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल. जरूर पाहू शकाल भुईरगाव संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आहे आणि भुईरगावातील जे व्यक्तिमत्व एनर्जी सप्लाय करताय सरतात अर्णव बियर बार अँड रेस्टॉरंटचे मालक किरण शेठ भोईर यांच्या माध्यमातून ऑल दी बेस्ट आलेला आहे. जरूर किरणजी भोईर आपलासुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. परंतु हा पॉवर प्लेचा खेळ संपन्न झाल्यानंतर आपण योगेशदादा पाटील उर्फ बंटीदादांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. दरम्यान आगमन होत असताना सन्माननीय चंद्रकांत घोडविंदे
आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय बालरामजी आमळे या दोन्ही पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आपले इरादे स्पष्ट करत असताना फलंदाज दुर्गेश पहिल्याच बॉलवर राजला पुन्हा एकदा अशी खराब सुरुवात करताना आपण बघतोय. पहिल्या बॉलवर षटकार, मागच्या मॅचमध्ये देखील ते घडलं होतं. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, फटका कडकडीत आहे, परंतु तिकडे फिल्डर सेट आहे, त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 74 धावांचा पाठलाग करायचा विजयाकरिता आणि या मॅचमध्ये जर विजय मिळवला भोईरगाव संघाने तर मोठा विक्रम असेल या स्पर्धेतील. एकतर स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या विकी स्पोर्ट्स कुक्सी संघानं उभारलेली आहे. हो, आणि आज दुर्गेश भोईरचा रोल फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. जर या धाबांचा तुम्हाला चेस करायचा असेल, पाठलाग करायचा असेल तर आज दुर्गेशला मात्र ती धाबांचा पाऊस पाडावा लागेल. आणि फक्त दुर्गेशलाच नाही तर इतर फलंदाजांना देखील तशीच विस्फोटक बॅटिंग करावी लागणार आहे. प्रतीकला देखील ते काम करावं लागेल. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, आडव्या बॅटचा प्रहार, तडाखा दिलाय लॉंगॉनच्या वरून, फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ 6. म्हणजे या दोन्ही बॅटरचे इरादे स्पष्ट आहेत अजय. आर या पार, लढेंगे या फिर इस टूर्नामेंट को छोडेंगे. आणि त्याखेरीज आता पर्याय देखील नाही आहे. नॉकआउट सामने आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जिंकण्यासाठीच खेळावं लागतं. एक संघ पराभूत होणार आहे, परंतु खेळ चांगला होणं गरजेचं आहे आणि तो चांगला खेळ जरूर आपल्याला आता पाहायला मिळतोय. सुरुवात तर दमदार केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. थोडासा शॉर्ट बॉल होता, मात्र फ्रंट फुटला येत असताना आडव्या बॅटनं त्याला उडवलं होतं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे कमालीचा फटका. पुढचा बॉल ओ द विकेट. यावेळेला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. चांगला बॉल, थोडा मूव झाला टप्पा पडल्यानंतर. लेंथ बॉल होता, थोडा जास्त वेगाने टाकला, बीट केलं बॅटरला. हो, निश्चितपणे आज 15 जानेवारी आपण पाहतो, परंतु येणाऱ्या 2 दिवसानंतर 17 जानेवारी सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय विष्णुदादा शिंदे साहेबांचे लाडके सुपुत्र राहुलजी शिंदे साहेबांचं अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि त्या सोहळ्यासाठी मित्र म्हणतो की राहुलदादा शिंदेच्या माध्यमातून सर्वांना इन्व्हिटेशन आहे. ठिकाण असेल श्री मीनाक्षी फार्म हाऊस, कांदली पोस्ट, पडगा, तालुका भिवंडी. आणि जरूर मी विनंती असे करतोय की ज्या कोणाला या अभिषेक सोहळ्यामध्ये सहभाग व्हायचा असेल तर आपण मीनाक्षी फार्म हाऊस कांदे या ठिकाणी तुम्ही या सध्याच्या भेट देण्यासाठी जाऊ शकता. हो, इथं फटका हवेत, कॅच झाली, कंप्लीट केले शुभमनं आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी प्रतीकच्या रूपानं जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. या मॅचमध्ये शुभम काही चुकीचं करेल असं वाटतच नाहीये. बॅटिंग जबरदस्त आणि आता हा झेल देखील त्याने स्वीकारलाय. प्रतीकनं षटकार ठोकून खरं तर संघर्षाचा तो शंखनाद केला होता, परंतु ते मोठे फटके त्याला सातत्याने खेळता आलेले नाहीत. त्यानंतर एक डॉट बॉल खेळला आणि अखेर त्याची खेळी संपुष्टात आली आहे. जलचितच्या रूपात तो बाद झालाय. पहिलं षटक देखील संपलंय. धावसंख्या 1-13. जय महाराष्ट्र भोईरगाव. म्हणजे आपण आज म्हणू शकतो की शुभम शिलार आज जिथे हात लावतो तिथे सोनं तयार करतोय. प्रथमतः बॅटिंग लाजवाब केली, आता मात्र आउट प्लेमध्ये फिल्डिंगच्या स्तरावरती झेल त्यांनी पकडला. आणि आता मात्र बीसीसी बोर्डी संघ सुद्धा या सामन्याकडे अगदी टकमक नजरेने पाहतोय, कारण या सामन्यातील जो संघ जिंकेल तो मात्र संघ बीसीसी बोर्डी संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. तर जाऊया आपण या ठिकाणी स्वागत सन्मानाकडे, ज्यांची आज आपल्याला उपस्थित पाहायला मिळाली. शिवसेनेचे ग्रामीणचे उपतालुका प्रमुख, त्याचप्रमाणे दलेपाडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय योगेश पाटील उर्फ बंटीदादा यांना आपण सन्मानित करतोय. आणि हा सन्मान श्रावण स्फोट भोकरी संघाच्या वतीनं मात्र असेल. मी या सर्व आयोजन समितीला विनंती करतो की आपण सर्वजण या, निलेश, अक्षय या सगळेजण या, नरेश आणि स्वतः रुपेजी गोरे साहेब सुद्धा मात्र जॉईंट असतील. हा प्रेमाचा प्रतीक, उपदार मायाची शाल आणि नेहमीच दादा तुम्ही फुलांसारखे हसत राहावं आपल्या आयुष्यामध्ये. आणि पहा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखादा गुरु असतो आणि रुपेदादा गोरले साहेबांच्या जीवनामध्ये राजकीय गुरु म्हणून आपण योगेश दादा पाटील यांना मात्र संबोधतोय. आणि त्यांचा सन्मान निष्ठावंत कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे, प्रकाशजी पाटील साहेब असतील, आमदार शांतारामजी मोरे साहेब असतील, त्यांच्या अगदी पाठीशी खंबीरपणाने राहून ते सुद्धा आता मात्र जरूर समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे चाल करत आहेत. त्यांना सुद्धा मात्र पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नारायणजी भोईर आपल्या मध्यात उपस्थित आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी रुपेजी गोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. चला, फलंदाज बाद झाला की नवीन फलंदाजाने लगेच रेडी राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. आणि जे सलामी जोडी होती ती मात्र
स्वस्तात माघारी परतली. दोघांनी सुरुवात षटकाराने केली होती. त्यानंतर सन्मान्य विकासजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यावं आणि शरदजी देसले यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण विकासजी साहेबांना आपण इथे सन्मानित करा. आणि पहा की विनंती असेल जे सगळे क्वालिफाय झालेले आहेत पहिल्या दिवसातील, दुसऱ्या दिवसातील आणि तिसऱ्या दिवसातील तिन्ही टीमला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायची आहे. आई एकविरा भादाणे, D11 भोकरी, जे गणेश वाफाले तिघांना मी विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करायची आहे लवकरात लवकर. कारण आज मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे या सर्वांना विनंती करतो की वेळेचं भान आपण ठेवायचं आहे. सन्माननीय बारामजी आमले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी चंद्रकांत घोडविंदे यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत आणि त्यापैकी बालरामजी आमले यांना आपण सन्मानित करीत आहोत. चांगला चेंडू, वेगवान, अगदी गतिशील होता आणि थोडासा खाली सुद्धा राहिला आणि त्याच्यावरती परेश भोईर पूर्णपणे त्या ठिकाणी बीट झालेला आहे. बबलू पाटील हो हो काय वेग प्राप्त करतोय आज आणि या सरळ चेंडू पाहू शकाल परीक्षा एक्झॅक्टली मानेच्या अगदी जवळ जाऊन चेंडू मात्र लँडिंग झाला आणि एक सक्सेसफुल षटक बबलू पाटीलचा आपण पाहिला. म्हणजे मित्र म्हणतो की या सीझनमधील हा पहिला जो स्पेल आहे बबलू पाटीलचा तो एवढा इम्प्रेसिव्ह राहिला आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली आणि तो स्वतः सुद्धा मान्य करतोय. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण बघितलं आहे की त्याला चांगला चोप पडलेला आहे, पण आज खूप सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये त्याची पाहायला मिळाली. 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील मिळवली. 15 धावा फलकावर लागत आहेत आणि आता उर्वरित 2 ओव्हर्समध्ये तब्बल 59 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. पहिल्या 3 बॉल्समध्ये 13 धावा होत्या फलकावर, 2 षटकार आले होते, परंतु चांगली सुरुवात जी होती ती कायम राखता आली नाही फलंदाजांना. गोलंदाजांनी केलं एक कमबॅक. पारडं जर झालं या मॅचमध्ये विकी स्पोर्ट्स कुकचे टीमचं. आकाश आलाय, थोडीशी आपटी दिली होती बॉलला, खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतोय. 11 चेंडू आणि 59 धावा, जवळपास अशक्यप्रायाचं आव्हान. आणि दरम्यान योगेशदादा पाटील उर्फ बंटी दादा आमच्यापासून रजा घेत असताना दादा आपण इथे आलात, या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सिंगल पूर्ण केले फलंदाजांनी. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं ओमसाई पडगा टीमनं चांगलं चॅलेंज प्रस्तुत केलं होतं कुकसे टीम समोर. ते मोठं चॅलेंज देखील त्यांनी ॲक्सेप्ट करत असताना सामना जिंकला आणि या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाला डोकं वर काढण्याची संधी दिलेली नाही. औपचारिकता शिल्लक दिसते. यानंतर क्वार्टर फायनल, त्यानंतर 2 सेमीफायनल्स आणि तदनंतर फायनल असेल. शॉर्ट बॉल हुक केला आहे. शॉर्ट फायनलच्या डोक्यावरून चांगला फटका परीक्षा बॅटमधून, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. दरम्यान सध्या यूट्यूबच्या माध्यमातून कुक्षेगावचे प्रसिद्ध उद्योजक ज्ञानेश्वर दुंदाराम पाटील उर्फ DD सध्या या सामन्याचा आनंद घेतोय आणि त्यांच्या माधुर्यात पाहू शकाल तुम्ही विकी स्पोर्ट कुक्षे संघाच्या खेळाडूच्या अंगावरती जर्सी पाहू शकाल आणि त्यांच्या माध्यमातून या संघाला आणि शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. फुल टॉस, ताकद जोखली नाहीये. पंकज पाटील बेस्ट कॅचर आहे, चूक करणार नाहीये. त्यांनी पकडला स्क्वेअर लेगला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी परेश भोईरचा खेळ. मध्ये पोहोचतोय 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. विशेष काही आता मॅचमध्ये उरलेलं दिसत नाही आहे. सामन्याचा निकाल स्पष्ट होत असताना पुढचा बॉल राऊंड द विकेट.
बाउन्सर त्याला हुक केलंय, चांगला फटका आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. दरम्यान कुक्षेगावचे युवा पोलीस पाटील प्रमोदजी काशीनाथ पाटील हे सुद्धा मात्र यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत आणि पावशकाल त्यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र विके स्पोर्ट कुक्षे संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि या षटकातील ओव्हर कंप्लीट आहे सर. यस, एकही चेंडू शिल्लक नाही आहे. 3 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 74 धावांचा पाठला करत असताना फक्त फलक्यावरती 24 धावा पाहायला मिळतात. म्हणजे इथून समीकरण एवढं कठीण आहे की प्रत्येक चेंडूमध्ये षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र या ठिकाणी जय महाराष्ट्र भोईरगाव संघ मात्र हा सामना जिंकू शकणार नाही आहे. हो, गोलंदाजीमध्ये परिवर्तन. नॉट भूषण पाटील, ऋतिक शिलार उर्फ नाजिम गुल्ले. ये तो उल्टे नाजिम गुल्ली है, क्योंकि नाजिम गुल्ली जो है वो दाहिने के गेंदबाज है. ये बायत से गेंदबाजी करते हैं. पहली गेंद पर सिंगल. मौका मिला है यहाँ पर ऋतिक शिलार को. किसी तरीके का कोई प्रेशर नहीं है. अजय, कारण ऋतिकजी जे आपण ॲक्शन पाहिली तर थोडीफार नाजिम गुल्ले यांच्याशी मात्र जुलत असते, त्याच्यामुळे मात्र त्याला हा टोपण नाव देण्यात आला. कुकसे क्रिकेट असोच्या अंतर्गत पती काय फाटक्या केला प्रफुल्ल जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक खेळतोय. 6 धावांसाठी षटकार. कहीं ना कहीं डगआउट में खिलाड़ियों के चेहरे थोड़े से मुरझा गए थे क्योंकि परफॉर्मेंस डाउन रही है, लेकिन ये स्ट्रोक प्रफुल्ल ने खेला है और थोड़े से चेहरे प्रफुल्लित होते हुए. म्हणजे असं झालं की अजय, दिव्यातील जोश संपल्याने आता मात्र प्रफुल्ल तेल टाकण्याचा प्रयत्न करतोय. कारण हे फटके सुरुवातीपासून मात्र येणे गरजेचे होते. हो, इथे मात्र पहा बॉडीला अगदी फॉलो केलाय आणि आता ऋतिकच्या मात्र भात्यातून एक डॉट चेंडू निघाला आणि ऋतिकसाठी एक चांगली संधी आहे अजय. जर इथे तुम्ही जर चांगला स्पेल जर तुम्ही हाताळला तर मात्र आय थिंक पुढील स्पर्धेमध्ये सुद्धा तुमचा मात्र कदाचित विचार केला जाऊ शकतोय. यह मौके मिलेंगे. कई बार ये होता है कि आपके प्रमुख गेंदबाज भी उपस्थित नहीं रहते, तो जिम्मेदारी आपके ऊपर आ जाती है. आज ज़रूर ये देखते हुए कि बहुत रन्स है, मैच में कुछ खास बचा नहीं है, लेकिन उनको एक मैच प्रैक्टिस के तौर पर वो ओवर दिया गया है. लेकिन आने वाले समय में ऐसा हो सकता है कि 1-2 महत्वपूर्ण गेंदबाज आपकी टीम में नहीं है, तो फिर आपके ऊपर जिम्मेदारी आ सकती है. तो उसके लिए ये एक्सपीरियंस बहुत महत्वपूर्ण है. हो, आणि त्याच्यासाठी त्याला तयार करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. बॅटची वरची कडा. हो, माणूस असं वाटलं की एखाद्या वेळी ड्राईव्ह लागावेल झेल पकडण्यासाठी, कारण त्याला माहिती आहे की इथे ड्राईव्ह मारून सुद्धा मात्र काही फायदा नाही आहे. फॉर्मेलिटीज़ कंप्लीट की जा रही है इस मैच की. अगला मैच क्वार्टर फाइनल नंबर 4. पहले 3 दिन जो अंतिम मैचेस हुए हैं वो क्वार्टर फाइनल मुकाबले रहे हैं, जिसमें आई एकवीरा बादानी D11 भोकरी और जय गणेश वाफाली बी टीम विजेता रही है, जो सेमीफाइनल्स में खेलती हुई नजर आएंगी. मैच समाप्त होता हुआ बहुत आसानी से इस मैच को जीत लिया है विकी स्पोर्ट्स कुक्से ने. कॉन्ग्रेचुलेशंस टीम विकी स्पोर्ट्स कुक्से एंड हार्ड लक जय महाराष्ट्र भोईरगांव. तो अब क्वार्टर फाइनल मुकाबला खेला जाएगा विकी स्पोर्ट्स कुक्से और BCC बोरीवली के बीच में. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चला आपण सामनावीर पुरस्कार प्रथमतः देऊया आणि सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत ज्याने या झटपट क्रिकेट खेळला. 7 चेंडूच्या खेळामध्ये 32 धाबांची तुपाने केली साकार. 5 षटकाराच्या साहाय्यानं पडगा टेनिस क्रिकेटचा ज्युनियर उस्मान पटेल आता शुभम शिलार या आपण. आणि तदनंतर आपण क्वार्टर फायनलची जी नाणेफेकी आहे ती मात्र संपन्न करू. एका बाजूला विकी स्पोर्ट कुक्से आणि दुसऱ्या बाजूला BCC बोरिवली. चला शुभम, थोडंसं फास्ट या. थोडीशी पावलं जी आहे ते थोडीशी त्याचा स्पीड वाढवा तुम्ही. आणि या ठिकाणी पाहू शकाल दरम्यान शुभ आगमन असताना त्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. सन्माननीय भगवानजी सांबरे साहेब, त्याचप्रमाणे पडग्यातील प्रसिद्ध डॉक्टर अर्थात संजय पाटील साहेबांचे मोठे बंधुराज अजयजी पाटील,
ज्याच्या माध्यमातून आम्हाला वायफायची सेवा या स्पर्धेमध्ये पुरवण्यात आली. JPN नेटवर्कचे प्रोप्रायटर सुजीजी जाधव आणि सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत चिंबीपाडा भादाणेचे काशीनाथजी शेलार याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे आणि पहिला चषक चॅलेंजर क्रिकेट ग्राउंडवरती आपण कुणबी सेना चषक कव्हर केला होता. त्या स्पर्धेचे आयोजक भगवानजी सांबरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सर्वांचा हा स्वागत या ठिकाणी पाहू शकाल फटकांच्या आतिषबाजीनं. आणि भगवानजी सांबरे साहेबांचं म्हणे की पुन्हा त्याच जोमानं कुणबी सेना चषक तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आणि या सागरजी सुजितजी जाधव JPN नेटवर्कचे प्रोप्रायटर त्याच्या सोबतीला सागरजी पाटील हे सुद्धा जॉईन होत आहेत. आणि या शुभम मी आता सन्माननीय बारामजी आमले विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जो स्वीट बॉक्स आहे तो आपल्या शुभ हस्ते वितरित करा. जी ट्रॉफी जी आहे ती आपण देणार आहोत सन्माननीय आदरणीय भगवानजी सांबरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करा. आणि त्यानंतर अनेक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजयजी पाटील यांना विनंती असेल की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते जी एनर्जी ड्रिंक आहे ते आपण इथे वितरित करा. आणि विनंती असेल बालरामजी आमले, भगवानजी सांबरे, अजयजी पाटील, सुजीतजी जाधव आणि आमचे काशीनाथजी शेलार सर्वांनी आपल्या शुभ हस्ते आपण जो पुढील सामन्याचा टॉस आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि सागरजी पाटील आपण जॉईन व्हा. चला सर्वांनी समोर या. सागरजी, सुजितजी, अजयजी या. चला थोडीशी जागा अपूर्ण आहे तरी आपण ॲडजस्टमेंट करूया. चला दोघांना टॉस माहिती आहे. एका बाजूला श्रावण चषक आणि दुसऱ्या बाजूला आम्ही भोकरीकर. आणि हा मान देऊया आपण काशीनाथजी शिलार साहेबांना, ग्रामपंचायत चिंबीपाड्याचे माजी सरपंच राहिलेले आहेत. आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा आहे दोघांच्या माहितीसाठी. चला कॉल देतील BCC बोरली संघ. श्रावण चषकाची मागणी परंतु आम्ही भोकरीकडे आलेला आहे. टॉस जिंकला विकी स्पोर्ट खुक्षे संघाने. भगवानजी सांबरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शीतपेय वितरित करा. थम्सअप आज खुश तुफानी करते. आकाश फक्त निर्णय द्या. फिल्डिंग. चला दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. आणि मी सांबरे साहेबांना विनंती करतो की आपण इथेच थांबा. चला आपण या ठिकाणी बॅटिंगला सुरुवात करायची आहे. मजीद या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला थोडक्यात आपण मार्गदर्शन करतो. भोकरीच्या या ऐतिहासिक अशा क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित सर्व क्रिकेट शौकीनांचे, क्रिकेट संघांचे, मान्यवरांचे इथे हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतोय. आणि आज जो क्रिकेटचा काही संग्राम चालू आहे, जो क्रिकेटचा काही क्रिकेटच्या माध्यमातून जो काही खेळ इथे चालू आहे, 2 दिवस झाले आम्ही टी व्हीवर पाहतो. अतिशय सुंदर अशा आयोजनाचं इथं प्रात्यक्षिक बघायला भेटते. रुपेशदादांच्या माध्यमातून, श्रावण स्पोर्टच्या माध्यमातून एक चांगली पर्वणी या परिसरातील सर्व खेळाडूंना मिळत आहे. आणि खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे की आयुष्यामध्ये खेळ खूप महत्त्वाचा आहे. खेळाने शरीर स्वस्थ राहते, खेळाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. समाजामधली तेढ जी निर्माण होते ती खेळामुळे संपते. आणि आणखीन एक गोष्ट की खेळ खेळत असताना आपल्या आयुष्यातील उदरनिर्वाह हा फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण नोकरी धंद्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. एक ठराविक वयापर्यंत खेळणं ठीक आहे, पण आयुष्याचं जे मोल आहे ते तुमच्या उद्योगधंद्यांमध्ये, नोकरीमध्ये आहे, त्याच्याकडं सुद्धा आपण लक्ष द्यावं ही आपल्याला नम्रतेची विनंती करतो. आणि आयुष्यभर खेळ खेळा, शरीर फिट ठेवा, परंतु आपल्या रोजीरोटीकडं आपण लक्ष द्यावं ही आपल्याला आवाहन करतो. आणि मी थांबतो. मौलिक बोलले परंतु या ठिकाणी उपयुक्त बोलले आमचे सांबरे साहेब. आणि
ऑन माईक बोलण्यात तर भगवती सामरे साहेब माहीर आहेत, त्यात काही शंका नाही आहे. एक चांगला मॅसेज त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. तुम्ही क्रिकेट खेळला, परंतु तेवढ्यापुरती, परंतु क्रिकेट खेळत असताना आपल्या परिवाराचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपले उद्योगधंदे जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जरूर हा मॅसेज आता मात्र प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचला जाणार, त्यात काही शंका नाही आहे. खूप मोलाचा संदेश सामरे साहेबांनी दिलेला आहे. कारण क्रिकेट खेळत असताना प्रत्येक खेळाडू हा ISPL किंवा IPLमध्ये पोहोचेलच असं नाही आहे, किंवा इंटरनॅशनल सामन्यांपर्यंत पोहोचेलच असं नाही आहे. त्यामुळे उद्योगधंदे आपले फार महत्त्वाचे असतील. नोकरी करणं गरजेचं असतं. उदरनिर्वाह स्वतःचा करण्यासाठी त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. स्वागत पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. चला, क्षेत्ररक्षण लावण्यासाठी कुकसे संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. This is going to be a fascinating encounter between BCC Borivali and Vicky Sports Kukse. Quarter final.